जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो मी पहिलेच वॉलवरती टाकला होता. आपण तीन वेगवेगळ्या पैलूंवरती बोलणार आहे. एक तर चीनी सैन्याने लडाखमध्ये माघार घेतलेली आहे. हा भारताकरता एक नक्कीच विजय समजायला पाहिजे. परंतु येणाऱ्या पुढच्या दिवसामध्ये काय आणि सध्या चीन हा भारताशी हायब्रिड वॉर किंवा अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर किंवा ग्रे झोन वॉरफेअर या पद्धतीने कसा लढतो आहे, आपण त्याच्याविषयी बोलू आणि जास्त महत्वाचं की आपण काय करू शकतो याच्याविषयी बोलू. याच्याशिवाय भारताने चीनला प्रत्युत्तर देण्याकरता आपल्या मित्रांची एक फळी निर्माण केलेली आहे आणि भारताचा एक चांगला मित्र आहे जपान. आणि जपान आणि चीन मध्ये सेनकाकू बेटे, सेनकाकू आयलंड जी ईस्ट चायना समुद्रामध्ये आहे त्याविषयी वाद आहे आणि तिथे आता जपान चीनला आक्रमक प्रत्युत्तर देत आहे. त्याच्याशिवाय चीनने डोनाल्ड ट्रम्प गेल्यानंतर जे जो बायडन आले त्यानंतर एकदम दादागिरी करण्याचं प्रमाण तैवानच्या विरोधात वाढवलं आणि तैवानला घाबरवण्याचा प्रयत्न केला की आम्ही कधीही कुठेही केव्हाही आक्रमण करू शकतो. चीनची विमानं तैवानवरती उडायला लागली परंतु तैवान घाबरला नाही. उलट अमेरिकेची जहाजं आता तिथे पोहोचलेली आहे आणि त्या जहाजांना आता काही ब्रिटिश जहाजं पण मदत करणार आहेत आणि काही फ्रेंच जहाजं सुद्धा येतील. तर ज्यामुळे चीन ची जी दमदाटी होती त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. आपण सर्वात पहिले येऊया की चीनची जी माघार झाली आहे त्याविषयी काय. नक्कीच हा भारताकरता विजय आहे आणि मी अनेक वेळा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून म्हटलं होतं की चीन प्रपोगंडा वॉरफेअर करतो, चीन सायकोलॉजिकल वॉरफेअर करतो, चीन अपप्रचार युद्ध करतो, दुष्प्रचार युद्ध करतो. त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की आमचं सैन्य खूप मोठं आहे, आमच्याकडे रणगाडे खूप आहेत, आमच्याकडे चिलखती वाहनं आहेत, आमच्याकडे मिसाईल्स आहेत, आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत, आमच्याकडे हे आहे, आमच्याकडे ते आहे. परंतु त्याचा काही उपयोग झाला का? नाही. मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की चीनची जी लढण्याची जी क्षमता आहे ती फारच कमी आहे. चीनी सैन्य हे एक पॉलिटिकल सैन्य आहे, म्हणजे एका राजकीय पक्षाचं ते सैन्य आहे. परंतु भारतासारख्या सैन्याचं जे सैन्य अतिशय चांगलं ट्रेंड आहे, ज्यांचं नेतृत्व चांगलं आहे, त्यांची लढण्याची क्षमता रोजच चेक केली जाते. मग ती काश्मीरमध्ये असो की ईशान्य भारतामध्ये असो की LOC वरती असो, त्यांची लढण्याची हिंमत नाही. आणि त्याचं आपल्याला उत्तर दिसलं की 14-15 जूनला जी चीनची पिटाई आपण केली गलवानमध्ये 70हून त्यांचे जास्त सैनिक गेले हे असं अमेरिका आता म्हणत आहे. आणि आत्ताच काही दिवसापूर्वी टास म्हणजे सोव्हिएट युनियन किंवा रशियाची जी न्यूज एजन्सी आहे त्यांनी 50हून जास्त चीनी सैनिक यामध्ये मारले असं सांगितलेलं आहे. तर चीनी सैन्याची जी लढण्याची जी हिंमत आहे ती फारच कमी आहे आणि म्हणूनच चीनी सैन्याला मागे जाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. त्यांच्या सैनिकांना थंडी वाजत होती. त्यांचे सैनिक जे आहेत ते वन चाइल्ड पॉलिसी मधले आहेत. ते अगदी सगळे हायर मिडल क्लास म्हणजे सुखवस्तू घराण्यातनं आलेले आहेत. त्यामुळे त्यांची मेहनत करायची इच्छा नाही, त्रास करून घ्यायची इच्छा नाही. त्यांना व्हाईट कॉलर जॉब पाहिजे आणि त्यामुळे त्यांचा भारतीय सैन्यासमोर लढाईमध्ये टिकाव लागणं हे कठीण होतं. आणि त्यांचं सगळं जे प्रपोगंडा वॉरफेअर त्यांच्या हस्तकानी करायचा प्रयत्न केला भारताच्या मीडियामध्ये, मग ते इलेक्ट्रॉनिक असो की सोशल असो की प्रिंट असो, त्याचा काहीही फायदा झाला नाही. परंतु अजून मला या विषयावरती जास्त बोलायचं नव्हतं कारण याविषयी आपण मागच्या वेळेला आपण भेटलो त्यावेळेला बोललो होतं. परंतु त्यावेळेला अचानक काही लोकांनी असा प्रश्न उठवायचा प्रयत्न केला, आपण आपली चीनला जमीन देऊन टाकली. मला वाटतं ज्यावेळेला असे लोक म्हणतात की आपण आपली जमीन दिली, आपण हे दिलं ते दिलं, त्यांनी हा भाग जाऊन कधी स्वतःच्या डोळ्यांनी बघितला आहे का? काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं का? लक्षात असावं, आपण आपली जमीन चीनला फक्त 2 वेळा दिलेली आहे. एक तर ज्या पाकिस्तानी ऑक्युपाईड जम्मू काश्मीर ज्यावेळेला पाकिस्तानकडे गेला त्याच्याविषयी मी पहिले पण बोललेलो आहे. तर पाकिस्ताननी त्यांच्याकडे असलेला जो जम्मू काश्मीरचा भाग आहे त्याच्यामधले 5120 स्क्वेअर किलोमीटर ही जमीन चीनला दिली कारण त्यांना चीनकडनं काही घ्यायचं होतं.
दुसरं, अक्साई चीनचा जो भाग आहे, जो 38,000 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. मी रिपीट करतो, 38,000 स्क्वेअर किलोमीटर्स हा आपण 1962च्या युद्धाआधी न लढता दिला. त्याच्यानंतर आपली जमीन गेलेली नाहीये. अर्थात चीन सलामी स्लायसिंग करायचा प्रयत्न करतो. ही बॉर्डर मार्क केल्याने त्याचा फायदा घेऊन थोडं-थोडं पुढे सरकायचा प्रयत्न करतो. परंतु या भागामध्ये कुठेही बॉर्डर मार्क केलेली नाहीये. कुठेही डिफेन्सेस नाहीयेत. पण मला वाटतं आता येणाऱ्या काळामध्ये आता आपण आपले तिथे डिफेन्सेस तयार करायला सुरुवात करू. जिथे आम्ही 88 साली ज्यावेळेला मी पहिल्या वेळा कारगिलला गेलो, तर पूर्ण लडाखमध्ये फक्त एक ब्रिगेड आणि एक डिव्हिजन म्हणजे एक 20,000च्या आसपास सैन्य होतं. आज लडाखमध्येच तिथे जवळ-जवळ 60,000 सैन्य भारतीय सैन्याचं आहे आणि जवळ-जवळ एक 20,000 सैन्य हे कारगिलमध्ये आहे. म्हणजे जवळ-जवळ चौपटीने जास्त सैन्य त्या भागात आता आपलं वाढलेलं आहे. तर त्याच्यामुळे मग लोक म्हणायचा प्रयत्न करतात की फिंगर 4 आणि फिंगर 5 मधली जमीन दिली. हे फिंगर काय आहे हे तरी लोकांना कल्पना आहे का? मी एकदा आपल्याला पुन्हा एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. फिंगर म्हणजे काय? फिंगर म्हणजे असं आहे, फिंगर या शब्दाचा वापर गलवान खोऱ्यामध्ये केला जातो आणि त्याचा वापर हा पँगँगसो जो तलाव आहे तिथे केला जातो. आपल्याला कल्पना पाहिजे की डोंगर माथा जो असतो, डोंगर माथ्यापासून ज्यावेळेला आपण सपाट भागाकडे जातो, तर डोंगर माथ्यापासून ज्या काही पर्वताचा जो आकार तयार होतो त्याला सोंड म्हटलं जातं किंवा त्याला इंग्लिशमध्ये स्पर SPUR असं म्हटलं जातं. आणि स्पर असतात की ज्याच्यावरनं आपण डोंगरावरती चढू शकतो. त्याला सोंड असं मराठीमध्ये म्हटलं जातं. आणि दोन सोंडीच्या मध्ये, दोन स्परच्या मध्ये जो भाग असतो त्याला इंग्लिशमध्ये रिएंट्रंट म्हटलं जातं. तो भाग खोलगट असतो आणि नदी आणि नाले तिथनं वाहतात. त्याला मराठीमध्ये घळ, मी रिपीट करतो, घळ असं म्हटलं जातं. आपण समर्थ रामदासांची घळ कोकणामध्ये बघितली असेल. अनेक घळी आपण कोकणात कधी गेला तर तिथे आपल्याला दिसून येतील. तर घळ हा एक दोन सोंडेमधला एक खोलगट भाग असतो आणि यामधून नदी आणि नाले यांचं उगमस्थान असतं. पर्वताच्या माथ्यावरती जे पाणी पडतं, ज्याला आम्ही वॉटरशेड म्हणतो. वॉटरशेड म्हणजे तिथून पाणी या तर डाव्या साईडला येईल किंवा उजव्या साईडला येईल. तिथून ते पाणी या घळीतून खालती येतं आणि मग नदी नाले जेव्हा सपाट भागामध्ये येतात त्याचा तिथे तिथे या तर तिथे तलाव बनतो किंवा त्याची एक नदी बनते. तर गलवान ही एक नदी बनलेली आहे घळीतून आलेल्या पाण्यामुळे आणि पँगँगसो लेक किंवा पँगँगसो तलाव हा एक तलाव बनलेला आहे. कारण जे पाणी येत आहे खालती त्याच्यामुळे तो तलाव बनलेला आहे. तर आता हे फिंगर 4 आणि 5 आणि 6 हे नंबर दिलेले आहेत त्या वेगवेगळ्या स्पर्सना. आता आपण काय केलं, आपण यामध्ये जी जागा आपण 5 मेच्या आधी जिथे भारतीय सैन्याची आणि चिनी सैन्याची तैनाती होती, तिथे आपण आता परत आलेलो आहे. म्हणजे 5 मेच्या आधी भारतीय सैन्य फिंगर 3 वरती ज्याला थापा पोस्ट म्हटलं जातं, धनसिंग थापा. धनसिंग थापा हे एक परमवीर चक्र विजेते होते आणि 1962च्या युद्धामध्ये त्यांनी महापराक्रम गाजवला होता. त्याकरता त्यांना परमवीर चक्र मिळालं होतं आणि पुष्कळशा लोकांना माहिती असेल पण की धनसिंग थापा नंतर पुण्यामध्ये सेटल झाले होते आणि काही वर्षापूर्वीच त्यांचा नॅचरल कॉजेसमुळे मृत्यू झाला. तर त्यांच्या नावाने ही पोस्ट फिंगर 3 वरती आहे. तर त्या भारतीय सैन्य तिथे परत आलेलं आहे आणि चिनी सैन्य हे फिंगर 8च्या पुढे होतं. तर चिनी सैन्य आता तिथे परत गेलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपण कुठलीही जमीन सोडलेली नाही. मी अनेक वेळा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. त्याला की सैन्यामध्ये दोन देशामध्ये काही भाग आहे ज्याला डिस्प्युटेड एरिया असं म्हटलं जातं. आपण जर माझा मागचा एपिसोड बघितला असेल 3-4 महिन्यापूर्वी ज्यावेळेला आपण डिस्प्युटेड एरियाविषयी बोललो होतो, तर तिथे मी आपल्याला फिंगरचा नकाशा पण दाखवलेला आहे. डिस्प्युटेड एरियाचा नकाशा पण दाखवलेला आहे. आपण तो पुन्हा एकदा बघू शकता. मग फिंगर 4 काय, फिंगर 5 काय, फिंगर 6 काय हे आपल्याला नेमकं दिसेल. परंतु लक्षात असावं की फिंगर 4 आणि 5 मधलं अंतर किती आहे? अंतर आहे फार तर 80-100 मीटर. म्हणजे फिंगर 8 पर्यंतचा जो भाग आहे, हा अंतर हे फार तर जास्तीत जास्त 2 किंवा 2.5 किलोमीटर एवढं आहे. आणि आपल्याला लक्षात पाहिजे की चीन समजा सैन्याने अतिक्रमण केलं, याचा अर्थ त्यांनी
भारताच्या फार मोठ्या भागावरती अतिक्रमण केलं असा होत नाही. कारण चीनी सैन्य हे फक्त रस्त्यावरनं येतं. रस्त्यावरनं आल्यामुळे ते जो फिंगर 8 पासून तो 4 पर्यंत त्यांनी रस्ता जो बांधला होता, त्याच्यावरती ते आलं होतं. परंतु त्याच्या जवळचे जे डोंगर होते, तिथे ते कधीच आलेलं नव्हतं. तर रस्त्याने नुसतं आत आलं, याचा अर्थ त्यांनी भारताच्या प्रदेशावरती कब्जा केला असा अजिबात होत नाही. शेवटी जर तुम्ही असं म्हटलं, की आम्ही कुठल्या भागावरती कब्जा केला आहे, तर तिथे तुम्हाला एक डिफेन्सिव्ह लाईन म्हणजे सुरक्षेची लाईन तयार करावी लागते. जिथे तुम्ही खंदक तयार करता, जिथे तुम्ही तुमचे बंकर्स बनवता, जिथे तुम्ही सैन्य तैनात करता, ते तसं कुठे झालेलं नाहीये. तर म्हणून हा जो भाग आता आपण जिथे परत आलेलो आहे, तिथे आपण पेट्रोलिंग करू शकतो. यामध्ये कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको. याच्यानंतर अजून एक डाऊट लोकांच्या मनामध्ये येतो, कैलाश रिच, कैलाश रिच ही फार महत्वाची आहे. कैलाश पर्वत हा उंच भाग आहे. डोंगराळ भागात उंच भाग असतात आणि आपण तिथे गेलो 27-28 ऑगस्टला आणि त्याच्यामुळे चीनचं जे सैन्य तैनात होतं स्पंगूर गॅपमध्ये, चुशूलच्या खालती, त्याच्यावरती आता आपण त्याच्या डोक्यावरती जाऊन बसलो होतो किंवा त्याच्या खालती त्यांचं मोल्डो नावाचा एक गॅरिसन आहे का त्यांचं एक स्टेशन आहे, त्याच्यावरती आपण बसलो होतो. म्हणजे जर गरज पडली असती, लढाई झाली असती, तर तोफखान्याच्या मदतीने आपण मोल्डो गॅरिसन वरती फायर करू शकलो असतो. तर चीनवरती आपण ही केलेली थोडक्यात कुरघोडी होती. आता आपण काही जणांना भीती वाटते आणि आजकाल सगळेच तज्ञ बनलेले आहेत, की आपण कैलाश रिजवरनं, कैलाश पर्वतावरनं खालती यायला पाहिजे की नाही. अजून याच्याविषयी पूर्ण माहिती दिली गेलेली नाहीये. तर म्हणून त्याच्याविषयी काही माहिती मिळायच्या आधीच त्याचं विश्लेषण करणं हे चुकीचं आहे. आणि एवढं एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला रिपीट करतो, की आपला भारतीय सैन्यावरती विश्वास असायला पाहिजे. जर कैलाश रिजवरती राहणं गरजेचं आहे आणि हे जर वर्तमानपत्रांना कळत असेल किंवा टीव्ही चॅनल मधल्या काही एक्सपर्टना कळत असेल त्याचं महत्व, तर ते भारतीय सैन्याला कळत नाही असं म्हणणं म्हणजे अतिशय हास्यास्पद होईल. तर म्हणून कुठे राहायला पाहिजे, कुठे राहायला नको याच्यावरती जजमेंट करण्याकरता भारतीय सैन्याची जी प्रोफेशनल जजमेंट आहे याच्यावरती आपला विश्वास असायला पाहिजे. आणि भारतीय यावेळेला आपण हा राऊंड चीन बरोबर नक्कीच जिंकलेलो आहे. याचं कारण असं की या वेळेला नेतृत्वाने भारतीय सैन्यावरती विश्वास ठेवला. लक्षात असावं की याच्या आधी ज्या वेळेला काही चीनी अतिक्रमण व्हायचं, लगेचच आपले राज्यकर्ते जे असायचे ते चीनला जाऊन पोहोचायचे, कृपया तुमचं सैन्य मागे करा, हे करा, ते करा. आपण यावेळेला पॉलिटिकल म्हणजे राज्यकर्त्यांच्या लेवलला काहीही बोललो नाही. ज्या वाटाघाटी झाल्या, जी बोलणी जी 9 राउंड्स झाले, हे फक्त 14 कोर कमांडरच्या लेवलला झाले. 14 कोर कमांडर जे आहेत ते लडाख मधले आपल्या सैन्याचे मुख्य आहेत. आणि याच्या आधी मी म्हटलं होतं, याच्या आधी जे होते ते मराठा रेजिमेंट, ज्या रेजिमेंटमध्ये मी होतो त्याचे ते एक लेफ्टनंट जनरल होते, जनरल हरिंदर सिंग. आता सध्या तिथे जनरल मेनन आहेत की जे सिख रेजिमेंटचे आहेत. आणि मी त्यांच्याविषयी एवढं सांगू शकतो की ते अतिशय शूर आणि केपेबल असं सैनिक आहेत. तर त्यांच्या केपेबिलिटी विषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको. तर म्हणून आपण जे लष्करी अतिक्रमण आहे त्याच्याविषयी का आपल्याला अजिबात फारशी काळजी नको. परंतु ज्याची काळजी मला वाटते आणि ज्याची काळजी देशाला असायला पाहिजे ते आहे की चीन भारताच्या विरुद्ध जे हायब्रिड वॉर लढतो आहे किंवा त्याला इंग्लिशमध्ये अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर असं म्हटलं जातं किंवा त्याला ग्रे झोन वॉरफेअर असं म्हटलं जातं. याचा थोडक्यात अर्थ असा आहे की लष्करी लढाई सोडून अनेक प्रकारच्या पद्धतीने चीन आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करतो आहे. आणि ते युद्ध हायब्रिड वॉर विषयी आपण 9-10 भाग केले होते याच ठिकाणी आपण. आणि आपण ते जरूर बघा, हायब्रिड वॉर 1, हायब्रिड वॉर 2, हायब्रिड वॉर 3. याच्यामध्ये काय चीन आपल्याला कसा त्रास देतो आहे थोडक्यात सांगतो आणि आपण काय करतोय थोडक्यात सांगतो. चीन हा ईशान्य भारतामध्ये जे बंडखोर आहेत, खास तर नागालँड मधले एक गट आहे NSCN-K म्हणजे नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल ऑफ नागालँड खपलांग ग्रुप, त्यांना पुनर्जीवित करून भारतात बंडखोरी वाढवायचा प्रयत्न करतो आहे. आणि PLA पीपल्स लिबरेशन आर्मी नावाचा एक गट आहे मणिपूरमध्ये त्यांना. परंतु त्यांना हे पुरेसं यश मिळाले नाहीये कारण भारताने अनेक वेळा म्यानमारमध्ये जाऊन
सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे बंडखोरांच्या कॅम्पवरती. पण ते प्रयत्न करतायत याच्यात कोणाच्याही मनामध्ये शंका नको. दुसरं, ते पाकिस्तानच्या मदतीने दहशतवादाला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतायत काश्मीरमध्ये. रोजच पाकिस्तान बरोबर आपली लढाई सुरू असते LOC वरती आणि रोजच आपण बघतो की महाराष्ट्रामध्येच दरवर्षी 15 ते 20 सैनिक तिथे आपल्या प्राणाचे बलिदान देतात. तिथे रोजच लढाई सुरू आहे. अर्थात आपण पाकिस्तानचं तिप्पट चौपट नुकसान करतो हे खरं आहे. परंतु पाकिस्तानचं सुद्धा आपलं सुद्धा नुकसान होत आहे. आपलं रक्त हे सांडलं जात आहे. पाकिस्तानचा प्रयत्न दहशतवादाला पुनर्जीवित करण्याचा जम्मूच्या भागात हा पूर्णपणे फेल झालेला आहे. लडाखमध्ये आपण ऐकलं असेल, अशाच प्रेझेंटेशन मध्ये मी बोललो होतो की लडाखमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा एक अल बदर नावाच्या संस्थेला, दहशतवादी संघटनेला पाकिस्तान मदत करतोय, पण त्यांना काही जमलं नाही. आपल्याला नंतर सांगण्यात आलं आणि त्याच्यावरती मी त्याच वेळेला प्रत्युत्तर पण दिलं होतं की पाकिस्तान आता लडाखमध्ये भारताच्या विरुद्ध सेकंड फ्रंट उघडू शकतो. सियाचीन ग्लेशियर वरती असो की इतर भागावरती असतो. पण मी त्यावेळेला म्हटलं होतं की पाकिस्तानची हिंमत नाही, कारण पारंपरिक युद्ध झालं तर पाकिस्तानची पिटाई होईल. आणि मी जे म्हटलं होतं ते झालेलं आहे. पाकिस्तान कधीही त्या भागामध्ये लडाखच्या सीमेवरती फ्रंट उघडू शकला नाही, कारण त्यांची ती हिंमत नव्हती. हे आपल्याला माहिती आहे. परंतु पाकिस्तान प्रयत्न करतच राहील. दहशतवाद हा त्यांचा अतिशय स्ट्रॉंग पॉइंट आहे आणि त्याकरता ते इतर ठिकाणी सुद्धा दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न करू शकतात. मी आपल्याला एक पेसिमिस्टिक किंवा घाबरवण्याचं अॅटमॉस्फिअर करू इच्छित नाही. परंतु जर इतर ठिकाणी जर दहशतवादी हल्ले करायचे असेल तर आज 200-300 अशा प्रकारचे दहशतवादी सेल आपल्या देशामध्ये आहेत. तर त्याकरता एकच उपाय आहे की त्या भागात राहणारे नागरिक त्यांनी आपले कान आणि डोळे उघडे ठेवायला पाहिजे आणि असं कुठलंही कृत्य आपल्या भागात होत असेल तर त्याची बातमी लवकरात लवकर सुरक्षा दलांकडे द्यायला पाहिजे. मग ते पोलीस असो की अर्धसैनिक दल असो की इंटेलिजन्स एजन्सीज असो की अजून कोणी असो. याच्याशिवाय माओवादी म्हणजे नक्षलवादी किंवा डावे दहशतवादी किंवा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट यांचा सुद्धा प्रयत्न सुरू आहे. ते आपली प्रगती होऊच देत नाहीये. लक्षात असावं की पाकिस्तानने कितीही प्रयत्न केला तरी काश्मीर काही भारतापासून ते घेऊ शकणार नाही. फक्त ते काश्मीरची जी आर्थिक प्रगती आहे ती नक्कीच ते रोखतायत. कारण जर अशा प्रकारे हिंसाचार होत राहिला तर आर्थिक प्रगती होणार नाही. पाकिस्तान चीन ईशान्य भारतामध्ये तोच प्रयत्न करतो हिंसाचार वाढवण्याचा, तर त्यांची प्रगती थोडी कमी होईल. माओवादी किंवा नक्षलवादी मध्य भारतामध्ये खंडणी वसूल करतात, तिथे नुकसान करतात, ID ब्लास्ट करतात. तिथे काही नक्षलिस्तान काही वेगळा देश होणार नाही, ना माओइझम कुठला वेगळा देश होणार आहे. ती त्यांची करण्याची ताकद नाही, क्षमता नाही, याच्यात काही डाऊट नको. परंतु त्या भागातली जी आर्थिक प्रगती आहे ती नक्कीच रोखली जाते, याच्यात काही डाऊट नाहीये. तर तो प्रयत्न चीनचा चाललेला आहे. याच्याशिवाय आता आपण मध्ये खालिस्तानी दहशतवादाविषयी बोललो होतो की खालिस्तानी दहशतवादी आंदोलनांना सपोर्ट करतात, हे करतात, ते करतात. खालिस्तान नावाचा देश कधीही होऊ शकत नाही, याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नको. परंतु त्यामुळे होतं काय? आता ही जी आंदोलनं चालली आहे तर त्याच्यामुळे सर्वात जास्त नुकसान हे दिल्लीचं होतं आहे आणि दुसरं नुकसान जे होतं आहे ते पंजाबचं होत आहे. आता कुठली इंडस्ट्री अशा भागात येईल का की जिथे रस्ते बांधले जात आहेत, जिथे हिंसाचार होतो, जिथे टॉवर्स जाळले जातात? शक्य नाही. इंडस्ट्रीला किंवा कॉर्पोरेट वर्ल्डला येण्याकरता एक शांत जागा लागते, जिथे ते आपलं काम शांतपणे करू शकतात. तर म्हणजे नक्षलवाद असो, माओवाद असो, यामुळे देशाचे तुकडे पडणार नाहीत. परंतु एवढं नक्की की यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीला मात्र मोठा धक्का पोहोचेल. नेमकं तेच आज चीनला भारताच्या विरुद्ध करायचं. त्यांची पॉलिसी एकदम क्लिअर आहे की भारताची प्रगती होऊ द्यायची नाही, ज्यामुळे भारताचं बजेट वाढेल आणि ज्यामुळे भारत अजून जास्त शक्तिशाली बनेल. कारण भारत एकुलता एक देश आहे जगामध्ये ज्यांनी लष्करी दृष्टीने चीनची पिटाई केलेली आहे. आता मी याच्या आधी बोललो होतो की उत्तराखंडमध्ये झालं हा घातपात होता की एक नैसर्गिक हे होता. तर अजून सुद्धा त्याच्यावरती DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ज्यांचा रिपोर्ट आलेला नाहीये, आपण त्याची वाट पाहूया. परंतु तो घातपात होता ही शंका नक्कीच आहे. कारण याच्या आधी सुद्धा त्यांनी अनेक वेळा अशा प्रकारचे घातपात करायचा प्रयत्न केला आणि चीन एक अतिशय विचित्र असे प्रयोग
करत असतो आणि सगळे ते प्रयोग तिबेटमध्ये करतात, कारण त्या प्रयोगात काही चुकीचं झालं तर नुकसान तिथलं होईल. ते एक पर्यावरणाचं युद्ध लढण्याचा प्रयत्न करतायत. त्याला इकॉलॉजिकल वॉर म्हणता येईल, ज्याला नॅचरल डिझास्टरचं वॉर म्हणता येईल, की एखादी तुम्ही दरड कोसळली तर काय होईल? आपण त्या भागात म्हणू मग काही पर्यावरणवादी आरडाओरडा करायला सुरुवात करतील, इथं धरणं बांधू नका वगैरे, वगैरे. अरे, ज्यावेळेला कुठलंही धरण बांधलं जातं, सरकार त्याचा प्रॉपर रिसर्च केला जातो आणि जर ते धोकेदायक असेल तर ते बांधलं जात नाही. आणि त्या भागात आपण जे धरणं बांधतो आहेत, ही सगळी रन ऑफ द स्ट्रीम धरणं आहेत. म्हणजे ते पाणी तात्पुरतं अडवलेलं आहे, त्याचा फ्लो थांबवलेला नाहीये. पण हा एक पाणी युद्ध हा एक वेगळाच विषय आहे. त्याच्यानंतर आपण कधी त्याच्याविषयी आपण नंतर केव्हा तरी बोलू. एक अजून एक गोष्ट या संबंधामध्ये, की 2-3 दिवसापूर्वी अजून एक पूल कोसळला, जो भारत-भूतान सीमेवरती होता. म्हणजे भूतान आणि चीन सीमेवरती होता. त्याला मीडियाने फारसं त्याला लक्ष दिलं नाही. आपल्याला कल्पना असेल, की भूतानचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही भारताची आहे, भारतीय सैन्याची आहे. आणि भारताची रस्ते बनवणारी संघटना, ज्याला BRO म्हटलं जातं, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, ते तिथे रस्ते बांधतं सीमेकडे जाण्याकरता. तर त्याच्यावरती असलेला एक मोठा पूल कोसळला आणि काही त्याच्यात मजूर हे मारले गेले. तिथे सुद्धा डाऊट आहे, की हा एक घातपात होता. हा आपोआप झालेली गोष्ट नव्हती. तर त्याच्याविषयी मी एक आर्टिकल पण लिहिलेलं आहे. आपण जर हे आजचं Facebook बघितलं तर डाव्या साइडला आपल्याला माझं ते आर्टिकल पण तिथे दिसेल. कारण वेळेच्या अभावी आपण सगळे मुद्दे कव्हर करू शकत नाही. परंतु काही माहिती मी डाव्या साइडला तिथे टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मी पटकन दुसऱ्या मुद्द्यावरती येतो, की आपण यावेळेला वेगळं काय झालं, की जे मागच्या वेळेच्या तुलनेमध्ये. यावेळेला वेगळं असं झालं, की आपण सैन्यावरती विश्वास ठेवला आणि सैन्याने तो विश्वास सार्थक करून दाखवला. याच्याशिवाय आपण केवळ लष्करी आघाडीवरती लढलो असं नाही. आपण चीनच्या विरुद्ध एक आर्थिक युद्ध पण सुरू केलं. आपण त्यांचे 259 ॲप बॅन केले. त्यामुळे चीनला धक्का बसला. आपण त्यांचे अनेक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट थांबवले. आपण त्यांना आपल्याकडे शेअर्स विकत घेण्यापासून थांबवलं. आपण त्यांना इथे अनेक ठिकाणी आत यायचं होतं. खास तर चीन एक लबाड राष्ट्र आहे. ते भारताच्या प्रगतीकरता आत येणार नाही. त्यांना फक्त 2-3 क्षेत्रामध्ये आत यायचं होतं. एक तर सॉफ्टवेअर सेक्टर जे आपलं आहे, खास तर बंगलोरमध्ये वगैरे. कारण त्यांना कल्पना आहे, की याच्यामध्ये भारत एक महाशक्ती आहे, म्हणून त्यांना तिथे आत यायचं होतं. पण आपण त्यांना तिथे जे जे टेक्नॉलॉजिकल त्यांना आपल्या देशाच्या आत यायचं होतं, त्यात आपण त्यांना थांबवलेलं आहे आणि त्यांना आपण एक चांगला मोठा आर्थिक धक्का हा दिला आहे. आणि मी अनेक वेळा आपल्याला आवाहन केलं होतं, की चीनी गोष्टींवरती बहिष्कार घाला. त्याला बऱ्यापैकी यश मिळालंय. दुर्दैवाने 100% यश मिळालेलं नाहीये. पण अजून सुद्धा आपण चीन विरुद्ध आपलं जे अभियान आहे, ते सुरू ठेवायलाच पाहिजे. याच्याशिवाय आपण दुसरी जी गोष्ट केली, तर ती म्हणजे आपण आपल्या मित्रांची एक फळी उघडली. म्हणजे मित्रांचं एक अलायन्स केलं. क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन याच्याविषयी मी थोडं बोललो होतो, ज्यामध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया हे आपल्या बरोबर आलेले आहेत आणि त्यामधलाच एक महत्वाचा देश आहे जपान. लक्षात असावं, की जपान आणि चीनमध्ये सेन्काकू नावाचं बेट आहे. त्याच्याविषयी त्यांच्यामध्ये वाद आहे. दोन्ही राष्ट्र म्हणतात, की हे आमचं आहे. अर्थातच चीन नेहमी एक अतिशय खोटारडं असं राष्ट्र आहे आणि त्यांनी दादागिरी करायचा प्रयत्न केला. मला वाटतं 1 आठवडा किंवा 2 आठवडा आधी चीनने एक अतिशय महाभयंकर कायदा त्यांच्या देशामध्ये पास केला. चीनचं जे तटरक्षक दल आहे किंवा कोस्ट गार्ड, जसं आपल्याकडे पण कोस्ट गार्ड आहे, जे सागरी सुरक्षेकरता एक महत्वाचं सुरक्षा दल आहे, तसं चीनचं पण कोस्ट गार्ड हे प्रचंड मोठं आहे. परंतु चीनचं जे कोस्ट गार्ड आहे, ते खूप दादागिरी करतं. ते ज्यावेळेला इतर राष्ट्रांच्या बोटी मासेमारी करायला येतात, मग ती फिलिपिन्सची असो, की जपानची असो, की व्हिएतनामची असो, की इतर राष्ट्रांशी, त्यांना ते बुडवतात आणि त्यांना धक्का मारतात. त्यांना बुडवायचा प्रयत्न करतात. म्हणजे दादागिरी करून ते सांगतात, की हा जो पूर्ण साऊथ चायना समुद्र आहे, आमचा आहे. परंतु जपान आता हे ऐकायला तयार नाही. जपाननी आता आपलं बजेट, लष्करी बजेट हे खूपच वाढवलेलं आहे आणि आता जपान पद्धतशीरपणे आपलं बजेट वाढवत आहे 30 ते 40% प्रत्येक वर्षी. ही एक केवढी महत्वाची घटना भारताकरता आहे, याचं महत्व आपल्याला कळायला पाहिजे. जपाननी दुसऱ्या महायुद्धामध्ये काय केलं होतं आपल्याला कल्पना आहे. त्यांनी जगाला नाकेनऊ आणलं होतं
आणि जपानी सैन्य हे दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतात येऊन पोहोचलं होतं. लक्षात असावं, आपला इम्फाल आणि कोहिमा नावाचे जे भाग आहेत मणिपूर आणि नागालँडमध्ये, तिथे जपानी सैन्य येऊन पोहोचलं होतं. एवढंच नव्हे तर जपानी सैन्याने दुसऱ्या महायुद्धामध्ये जे आपले अंदमान निकोबार आयलँड्स आहे तिथे येऊन पोहोचलं होतं. अंदमानवरती त्यांचा कब्जा होता. लक्षात असावं. त्यांचे आज सुद्धा जर कधी आपण अंदमानमध्ये पोर्ट ब्लेअरला टुरिस्ट म्हणून गेला तर तिथे तुम्हाला जॅपनीज बंकर्स, जे जपानने तयार केलेले जे बंकर होते, तुम्हाला आज सुद्धा दिसतील. आपण पुढच्या वेळेला पुढे टुरिस्ट म्हणून जाल तर ते बघा, किंवा इव्हन ते मला वाटतं तुम्हाला YouTube वरती सुद्धा ते बघता येतील. तर थोडक्यामध्ये जपान एक अतिशय ताकदवान राष्ट्र आहे, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी ठरवलं की नाही, आम्ही आता पॅसिफिस्ट बनू, म्हणजे आम्ही शांततावादी बनू, आम्ही कोणावरतीही हल्ला करणार नाही. आणि त्यांनी हे धोरण पाहिलं. त्यांनी अमेरिकेशी करार केला आणि आपलं सैन्य ॲज अ मॅटर ऑफ पॉलिसी त्यांनी वाढवलं नाही. परंतु आता मात्र त्यांनी आपलं सैन्याचं मॉडर्नायझेशन हे प्रचंड वेगाने सुरू केलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, जपान आज जगामधली नंबर 3 ची अर्थव्यवस्था आहे. आणि त्यांची ताकद खूप आहे. जपानी शूर आहे, त्याचं नेतृत्व खूप चांगलं आहे, ते आपले मित्र आहेत. तर त्याच्यामुळे त्यांनी आता सैन्य वाढवायला सुरुवात केली. यामुळे जपानच्या विरुद्ध चीनला आपलं सैन्य काही तैनात करून ठेवावंच लागेल, कारण जपान त्यांचं ऐकणार नाही. तर ही अर्थातच भारताकरता एक फारच चांगली बाब आहे. आणि क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन जे आपण केलं होतं सगळ्यांच्या बरोबर, ते एक फारच चांगली गोष्ट आहे. आणि आता जपान त्यांना घाबरत नाहीये. जपान त्यांना आता आपल्या कोस्ट गार्डच्या मदतीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे. जसं थांबवण्याचा प्रयत्न भारतीय सैन्य करत आहे इतर ठिकाण, म्हणजे आपल्या इतर भागामध्ये. तर हेच चांगली गोष्ट आहे. आणि याच्याचमुळे दुसरा देश ऑस्ट्रेलिया, की जो जगापासून खूप दूर असल्यामुळे ते सुद्धा आता आपलं डिफेन्स बजेट वाढवत आहेत. आणि ते 30% 40%, म्हणजे इंडो पॅसिफिक मध्ये चीनची दादागिरी रोखण्याकरता ते त्यांना खूपच आता एक मोठं प्रत्युत्तर मिळणार आहे. तर आपल्याकरता या दोन्ही ज्या गोष्टी आहेत या खूपच चांगल्या आहेत. तर थोडक्यामध्ये आता मी पुढच्या 2 मिनिटात थांबणार आहे. पण मी आपल्याला दोनच गोष्टींवरती अजून लक्ष केंद्रित करतो, की तंत्रज्ञानाच्या लढाईमध्ये आपल्याला आता मेहनत करावी लागेल. कारण जो देश तंत्रज्ञानाची महाशक्ती असतो त्याची आर्थिक प्रगतीही लवकर होते. आणि आता आपण 5G नावाचं तंत्रज्ञान आपल्याकडे येत आहे. एअरटेल आणि जिओ ते आणण्याचा प्रयत्न करतायत. आशा करूया की ते लवकरात लवकर हे तिथे येईल, की जे आपल्या देशाकरता अर्थातच ही एक नक्कीच चांगली बाब असेल. परंतु एक मात्र लक्षात आपल्याला असायला पाहिजे, ती महत्वाची बाब अशी, की जर आपल्याला चीनशी मुकाबला करायचा असेल तर आज सुद्धा आपली इकॉनॉमी, म्हणजे चीनची इकॉनॉमी ही आपल्या 3.5 पट ही जास्त मोठी आहे. चीनची इकॉनॉमी मोठी आहे. लक्षात असावं की 1948 पर्यंत इकॉनॉमीची साईज एकच होती. 72-73 पर्यंत सुद्धा आपल्या त्यांच्या इकॉनॉमीमध्ये काही फारसा फरक नव्हता. परंतु ते नंतर अतिशय वेगाने पुढे गेले, कारण त्यांनी आपलं लक्ष फक्त आर्थिक प्रगतीवरती केंद्रित केलं. तर म्हणून आपल्याला सुद्धा आर्थिक प्रगतीवरती लक्ष केंद्रित करणं हे अतिशय महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे, की जर आज दुर्दैवाने होतं काय, की आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाढते, परंतु देशात कर भरणाऱ्यांची संख्या मात्र वाढत नाही. तर त्याच्यामुळे सरकारने यावेळच्या बजेटमध्ये इतर अनेक पद्धती वापरल्या आहेत, की ज्यामुळे आपल्याला देशाच्या प्रगतीकरता, देशाच्या आधुनिकीकरणाकरता हा जास्त पैसा उपलब्ध होईल. मी आपल्याला फक्त एकच उदाहरण देतो, कारण वेळेअभावी काही ज्या अतिशय अभिनव कल्पना आपण वापरलेल्या आहेत आपल्या देशाचं आधुनिकीकरण करण्याकरता. एक दोनच सांगतो. एक तर सैन्याचे जे सैनिक आहेत 18व्या वर्षी सैन्यात भरती होतात आणि 17 वर्ष सर्व्हिस झाली म्हणजे वयाच्या 35व्या वर्षी त्यांना सैन्याच्या बाहेर काढलं जातं. कारण आपल्या सैन्याला आपले सैनिक हे तरुण पाहिजे, कारण तरुण सैनिकांची लढण्याची क्षमता आणि इतर क्षमता ही खूप चांगली असते. परंतु त्याच्यानंतर एक भारतीय 75-80 पर्यंत जगतो, तर त्याच्यामुळे या सैनिकांना जवळजवळ 40-45 वर्षे पेन्शन मिळतं, की जे देशाच्या दृष्टीने 45 वर्ष पेन्शन देणं हे थोडंसं आर्थिकदृष्ट्या कठीण होतं. म्हणून आता हे अशा प्रकारचं करायला काय पाहिजे, हे सैन्याने पहिले पण सांगितलेलं आहे,
की हे जे यंग सैनिक जे रिटायर होतात वयाच्या 35व्या वर्षी, त्यांना तुम्ही अर्धसैनिक दलात का पाठवत नाही? सीआरपीएफ आहे, बीएसएफ आहे, की जिथे सैनिकांचे रिटायरमेंटचे एज हे 58 असतं. पोलीस आहेत, सीआयएसएफ आहे. तर आता ते सुरू झालेलं आहे आणि या वेळेला आपल्या माहितीकरता 4,000 सैनिकांना लॅटरल इंडक्शन केलं जाणार आहे सीआयएसएफ मध्ये, की ज्यामुळे अर्थातच त्यांचं जे त्याच्यातच हे आहे, त्याच्यामुळे सीआयएसएफची क्षमता वाढेल, कारण त्यांना अतिशय अनुभवी सैनिक असे मिळतील आणि सैनिकांचं पेन्शन तितके वर्ष दिलं जाणार नाही जोपर्यंत जोपर्यंत त्यांना ते सर्व्हिस करतात. ज्यावेळेस ते रिटायर होतील त्याच्यामधनं आपल्या अर्धसैनिक दलात, तर त्यानंतर त्यांना पेन्शन लागू होईल, ज्याच्यामुळे सैन्याचा खर्च वाढेल, खर्च हा कमी होईल. दुसरी गोष्ट, आपण आता एक टूर ऑफ सर्व्हिस नावाची संकल्पना पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय, की काही क्षेत्रामध्ये, खास तर टेक्नॉलॉजिकल सेक्टरमध्ये अतिशय ब्रिलियंट, अतिशय हुशार लोकांना सैन्यात तात्पुरतं 2-3 वर्षाकरता आणायचं आणि नंतर ते आपल्या क्षेत्रामध्ये परत जाऊ शकतील. यामुळे जे तंत्रज्ञान सिव्हिल यामध्ये असतं ते सैन्यामध्ये वाढवण्याकरता मदत करता येईल. उदाहरणार्थ ड्रोन्सचं तंत्रज्ञान आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स आहे, क्वांटम टेक्नॉलॉजी आहे, की इतक्या वेगाने हे तंत्रज्ञान पुढे जात आहे, की त्याकरता आपल्याला जे त्या विषयातले तज्ञ आहेत त्यांनाच पटकन सैन्यात घ्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपली प्रगती होईल आणि आता ते केलं जात आहे. आणि थोडक्यामध्ये आपण काही अशा अभिनव कल्पना वापरून आपलं बजेट वाढवण्याचा प्रयत्न हा करतो आहे. परंतु आपण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कसं आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करतो आहे, हा विषय आपण पुढच्या वेळेला घेऊ शकतो. आता मी थांबण्याचा प्रयत्न करतो. एक 2-3 प्रश्न इकडे आलेले आहेत. शिरीषजी, एक सर्वात शेवटी आहे. साक्षीजी विचारतात, की देयर वॉज अ न्यूज यस्टरडे दॅट Doval some videos अबाउट अजित डोवल. मला वाटतं की तुमचा प्रश्न मला नेमका कळाला नाही, परंतु मला मला वाटतं त्याच्या 2 ठिकाणी त्यांचं एक आलं होतं, की अजित डोवल हे सैन्याचं जे बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप पुण्यामध्ये आहे, तिथे ते गेले होते आणि त्यांचे वडील हे भारतीय सैन्यामध्ये असल्यामुळे आणि स्वतः अजित डोवल सुद्धा भारतीय सैन्यामध्ये होते. मी रिपीट करतो, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवल हे भारतीय सैन्यामध्ये होते आणि मग तिथून ते बाहेर पडले आणि मग ते IPS किंवा इंडियन पोलीस सर्व्हिस मधनं गेले आणि सध्या ते आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर, पण ते सैन्यामध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यांचे वडील सुद्धा सैन्यामध्ये होते आणि एक ते चांगले हॉकी प्लेयर होते. तर त्यांनी आपल्या वडिलांच्या नावावरती तिथे एक ट्रॉफी तयार केलेली आहे, की हॉकी टीम करता, की जी हॉकी टीम म्हणजे चॅम्पियनशिप जिंकेल त्यांच्याकरता. दुसरं एक असा व्हिडिओ आला आहे, की काही पाकिस्तानी दहशतवादी गट त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतायत, तर त्याकरता त्यांची सुरक्षा वाढवलेली आहे. मी आपल्याला एवढं सांगू शकतो, की आता सध्या आपल्याकडे 2 गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत, की क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन मध्ये आपलं जे गुप्तहेर माहिती जी आहे, ती आता खूपच चांगलं संकलन होतंय. मग ती गुप्तहेर माहिती अमेरिकेकडनं मिळणं असो, की ऑस्ट्रेलियाकडनं की जपानकडनं, तर ते एक आणि गुप्तहेर माहिती चांगली मिळणं ही आपली फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असते, खास तर दहशतवादी हल्ल्याकरता. याच्याशिवाय आपली जी मोठी शहरं आहेत, म्हणजे दिल्ली आहे, मुंबई आहे, चेन्नई आहे आणि कलकत्ता आहे, तिथे आपण आपले जे सर्वात चांगले कमांडोज आहेत सैन्याचे, ज्यांचं नाव आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड, त्यांचे 51 आणि 52 स्पेशल ऍक्शन ग्रुप आहे, त्यांना तिथे आपण तैनात केलेलं आहे. तर त्याच्यामुळे जर तिथे कुठला दहशतवादी हल्ला झाला, तर NSG तिथल्या तिथे अवेलेबल आहेत, की दहशतवादी जे कोणी मुंबईमध्ये येतील, दिल्लीमध्ये येतील किंवा कलकत्त्यात येतील किंवा इतर ठिकाणी येतील, ते कोणीही जिवंत परत जाणार नाही याची गॅरंटी आहे. आणि NSGचं काम कसं याची आपल्याला कल्पना असावी, की जे मुंबईत 10 दहशतवादी 26/11ला आले होते, त्यामधले 8 मारले होते NSGने हॉटेलच्या आत. आणि तुम्हाला आठवतं, की त्यावेळेचे हिरो होते मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि हवालदार गजेंद्र सिंग, ज्यांना अशोक चक्र हे मिळालं होतं. तर मला वाटतं आपण त्याची जास्त काळजी करू नये. आपली सुरक्षा व्यवस्था बऱ्यापैकी मजबूत आहे. अर्थात दहशतवादी हल्ला करण्याची क्षमता पाकिस्तानकडे आहे. आपल्याला त्याकरता नक्कीच तयार राहावं लागेल.
तर मला वाटतं आता मी इथे थांबतो. अनेकांनी वराडकर सरांनी म्हटलं आहे, की चीन आणि पाकिस्तान भारतीय नागरिकांमध्ये प्रचार करण्याचा प्रयत्न करतो आहे, अपप्रचार करतो आहे, दुष्प्रचार करतो आहे, की आपल्याकरता हे चांगलं नाही, आपलं असं नुकसान होत आहे, आपली जमीन घेतली जाईल वगैरे, वगैरे. थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो, की आताचं युग जे आहे, की सोशल मीडियामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दुष्प्रचार हा केला जातो. आणि मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो, की आता सरकारने कायदा आणलेला आहे, की कोणी जर सोशल मीडियावरती जर फेक न्यूज जर स्प्रेड केली, तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई ही केली जाऊ शकते. हे लक्षात असायला पाहिजे. कायदेशीर कारवाई. तर त्याच्यामुळे फेक न्यूज विषयी आपण आता म्हणजे ती कमी होईल आपण अशी आशा करूया. याच्याशिवाय दुसरं असं की जे अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जातो, त्याच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. कारण जे सोशल मीडिया आहे, त्यांचा जे प्रकार आहे, त्याची व्याप्ती ही प्रचंड आहे आणि त्याच्यामुळे तिथे लक्ष ठेवण्याकरता आपण सगळ्यांनी आपले कान आणि डोळे बनायला पाहिजे. सोशल मीडियावरती जर कुठलीही देशद्रोही पोस्ट आली, तर त्याची लिंक जरूर सुरक्षा एजन्सीजकडे पाठवा. हे आपल्याला हे करायला पाहिजे. आता मी एक शेवटचा प्रश्न घेतो आणि आपण थांबतो. कारण आता मी बोलत होतो तेवढ्यातच एक उदय अग्निहोत्री यांचा प्रश्न आलेला आहे. "सर, व्हाय आर वी रिट्रॅक्टिंग फ्रॉम द डॉमिनेटिंग हाइट्स ऑफ कैलाश रिच? इज इट अ गुड डिसिजन?" उदयजी, मी हा प्रश्नाचं उत्तर मगाशी दिलं होतं. आपण ते त्यावेळेला ऐकलं नसेल, की हाईट कुठली डॉमिनेटिंग आहे, हे ठरवण्याकरता भारतीय सैन्य हे केपेबल आहे. ते त्यांच्यावरती सोडा. जर त्याची गरज असेल तर तिथे ते राहतील. आणि डॉमिनेटिंग हाईट म्हणजे आता मी युद्धशास्त्राविषयी जास्त मला बोलायचं आता इच्छा नाहीये, परंतु आपल्याला जर इच्छा असेल तर मी 1971च्या लढाईचं एक पूर्ण एपिसोड याच ठिकाणने केलेला आहे. त्याच्यावरती जा, तर तिथे लढाईचे जे वेगवेगळे डावपेच आहेत, ज्याच्यामधला आपण एक हे करायचा प्रयत्न करतो आहे. हा सुद्धा कैलाश हाईट खूप डॉमिनेटिंग आहे. ते गेल्यामुळे आपलं काय फार मोठं नुकसान होणार आहे. अहो, आपलं 38,000 स्क्वेअर किलोमीटर गेलं, त्याचं काही नुकसान झालं तर कोणाला फारसं वाईट वाटलं नाहीये. आणि कुठल्या तुम्ही डॉमिनेटिंग हाईट विषयी बोलतात. एनिवे, मी स्वतः एक पायदळाचा सोल्जर आहे, इन्फंट्रीचा आहे आणि आम्ही ऍक्च्युअली लढाई केली आहे. मी सध्या एवढंच सांगू शकतो, की डॉमिनेटिंग हाईट कुठली पकडायची, कुठली सोडायची, हा जो निर्णय आहे, हा भारतीय सैन्याच्या नेतृत्वावरती आपण सोडा. ते तुमच्यापेक्षा किंवा माझ्यापेक्षा या विषयावरती जास्त चांगले तज्ञ आहेत. मला वाटतं आता वेळ खूपच झाली आहे. मला जास्त बोलायला आवडलं असतं. मी इथेच थांबतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. जय हिंद.